दरम्यान जीएसटी नंतर बाईकच्या शोरूम मधली काय परिस्थिती आहे याबद्दलचा आढावा घेऊया रत्नागिरीतून सचिन देसाई यांच्या रिपोर्टमधून। काल रात्री 12 वाजता जीएसटी लागू झाला आणि आज सकाळपासून मार्केटमधली स्थिती बदललेली पाहायला मिळते। काल आपण या शोरूममध्ये होतो, त्या ठिकाणी ग्राहकांची प्रचंड गर्दी होती बुकिंगसाठी आणि गाड्या खरेदी करण्याकरता। मात्र आज चित्र वेगळं आहे, आज बिलकुल ग्राहक नाही आहेत। इथं लोकांना, इथल्या मालकांना प्रतीक्षा आहे ग्राहकांची। असं का होतंय? कारण मालकांनी ही त्याची जी सिस्टीम आहे, बिलिंग सिस्टीम आहे, ती अपडेट झाली नाही आहे आणि ही बिलिंग सिस्टीम अपडेट होईपर्यंत कोणत्याही प्रकारचं बुकिंग घेऊ नका अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून शोरूमला आल्यात। आपण नेमकी काय इथली स्थिती आहे हे समजून घेऊया। वरिष्ठ पातळीवरून नेमक्या काय सूचना आल्यात आणि बिलिंग सुरू आहे का तुमचं? बिलिंग आता पूर्णतः बंद आहे, कारण कंपनीकडनं आमची जी DMS ऑपरेटिंग सिस्टीम कंपनीची आमची TVSची असते ती आता पूर्णतः बंद आहे आणि कंपनीने आम्हाला 2 दिवस लागतील, 2 दिवस बिलिंग काय करू नका असं त्यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत। पण बुकिंग तुम्ही घेताय, फक्त बिलिंग करत नाही, ग्राहकांना काय सांगताय? ग्राहकांना आता आम्ही जशी वस्तुस्थिती आहे तशीच सांगतोय। आमच्याकडे काही रेटचं क्लिअरिफिकेशन कंपनीकडनं आलेलं नाही आहे। टॅक्स कसा लागेल, GST कसा अप्लाय होईल ते आम्हालाही अजून पूर्णतः माहीत नाही आहे। त्यामुळे कस्टमरना आम्ही याची पूर्ण कल्पना देतोय, फक्त आम्ही बुकिंग घेतोय आणि रेट थोडे व्हॅरी होऊ शकतात। आम्ही पेपरमध्ये किंवा टीव्हीमध्ये असं ऐकतोय की 1 ते 1.5% किंवा 2% रेट कमी होऊ शकतात, पण आम्हाला अजून वस्तुस्थिती काही माहीत नाही आहे त्याबद्दल। त्यामुळे आम्ही कस्टमरना पूर्ण याची कल्पना देतोय आणि फक्त आता बुकिंगच घेतोय आम्ही। निश्चितपणे गाड्यांच्या किमती नेमक्या किती असतील, किती अंतिम किंमत ग्राहकाला लावायची याबाबतच्या सूचना नाही आहेत। त्याचबरोबर जी बिलिंग सिस्टीम आहे, टॅक्स सिस्टीम आहे, ती अपग्रेड केली जाते आणि याकरता पुढील 2 दिवस बिलिंग करू नका, केवळ बुकिंग घ्या अशा सूचना वरिष्ठ पातळीवरून शोरूमला आल्यात। कॅमेरा पर्सन उमेश सावंतसह सचिन देसाई, ABP माझा, रत्नागिरी।